मांड्यावर मांडी घासली जाऊन आग होणे त्यावर करा हा सोपा उपाय. साडी नेसल्यानंतर बरेचदा मांड्यावर मांडी घासली जाते. यामुळे ती जागा लालसर होते आणि रॅशेस येतात आणि जळजळ होते. मात्र ही जळजळ इतकी वेदनादायक असते की चालणे देखील कठीण होऊन जाते. अशा वेळी अनेक उपाय केले तरी देखील ही जळजळ काही केल्या कमी होत नाही. अशा वेळी काय करावे असा मोठा प्रश्न उपस्थित होतो. बरेचदा ही समस्या का निर्माण होते हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. तसेच यावर नेमके कोणते उपाय करावेत ज्यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होते. मांड्या कशामुळे घासल्या जातात? तुम्हाला खूप घाम येत असेल तर ही समस्या निर्माण होते. घाम खूप आल्यानंतर तुमच्या मांड्यामध्ये घाम साचून राहतो आणि त्याचा अधिक त्रास होतो. घामामध्ये असलेल्या क्षारामुळे मांड्या एकमेकावर घासल्या जातात आणि मांड्या लाल होतात आणि ही समस्या निर्माण होते. मांड्यावरील अतिरिक्त चरबी. जर तुमच्या मांड्यावरील भाग अतिस्थूल असेल तर तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागेल आणि स्थूल असलेल्या व्यक्तींच्या मांड्या एकमेकांना घासल्या जातात आणि तो भाग लाल होतो. बरेचदा बारीक असलेल्या व्यक्तींना देखील या समस्येला सामोरे जावे लागते. कशी घ्याल काळजी? नंबर 1. मांड्या ठेवा कोरड्या. अनेकदा आपल्या मांड्या ओलसर राहिल्यास या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे मांड्या कोरड्या ठेवणे फार गरजेचे आहे. शक्यतो अंघोळीनंतर मांड्या कोरड्या करा. अनेकदा आपल्याला इतकी घाई असते की आपण घाईघाईत अंग नीट न पुसताच कपडे घालतो. त्यामुळे या समस्येला सामोरे जावे लागते. सोबत एक पातळ सुती कपडा ठेवा. जर तुम्हाला मांड्यांना घाम आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही लगेचच सुती कपड्याने घाम टिपून घ्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. नंबर 2. पावडर मारा. जर तुमच्या मांड्यांना घाम येत असेल तर त्या जागेवर पावडर मारा. पावडर मारल्याने तुम्हाला लगेचच आराम मिळतो. शिवाय बेबी पावडर मारल्याने त्वचा गुळगुळीत होते आणि मांड्या एकमेकांना घासत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मांड्यांना बेबी पावडर नक्की लावा. नंबर 3. लिप बाम. मांड्या घासल्यामुळे त्वचेची जळजळ होते. जर तुम्हाला ह्या जळजळीपासून आराम हवा असेल तर त्यावर लिप बाम लावणे हा एक रामबाण उपाय आहे. लिप बाम लावल्यामुळे थंडावा जाणवतो. नंबर 4. खोबरेल तेल. त्वचेच्या अनेक समस्येवर खोबरेल तेल हा जबरदस्त उपाय म्हणून काम करतो. मांड्या घासल्या गेल्याने होणारा त्रास, जळजळ कमी करण्यासाठी खोबरेल तेल वापरा. यामुळे चांगला फायदा होतो. नंबर 5. पेट्रोलियम जेली लावा. स्कर्ट घालून चालताना मांड्या एकमेकांवर घासल्या जाण्याची शक्यता वाढते. अशा वेळी पेट्रोलियम जेली किंवा लोशन लावा. नियमित जॉगिंगला जाण्यापूर्वी देखील तुम्ही मांड्यांना पेट्रोलियम जेली लावा. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.